हाय हॅलो नमस्ते गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो कॉन प्लेन आहे मी. सो गाईज आज गौरी पूजन आहे सकाळचे, सॉरी 10:30 झाले सकाळचे. आणि आमच्या घरात बसलो आपण पप्पू. पप्पू यो गाळाने घालण्यामध्ये एक्सपर्ट हा. गणपतीक ज्या गाळाने घालता त्याच्यामध्ये एक्सपर्ट हा. दाखवी कसो गाळाने घालता तो. आज आज तो गाणं नाही घालणार, आज पण उद्या पण घालणार, उद्या गणपती जाताना. तर कसा गाणं घालता ते मी तुमका दाखवते. पप्पू 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 तो पाय भाजलो बाबानो. होय होय, बिचारो पाणी गरम पाणी पडला त्याच्या पायावर. हॉस्पॉट घेतात ती आता. आणि इकडे आमची निधी रांगोळी काढते गणपती. बघू शकता किती छान अशी रांगोळी काढली आहे त्या निधीने. आमची बहीण आहे ती छोटी, रांगोळी काढली किती छान अशी. बघू शकता तुझं काय आमची निधी अशी छान अशी रांगोळी काढली बघा. त्याची लक्ष्मी आहे ती छोटी लक्ष्मी. हे पप्पू काय करता काय माहित कधीपासून. मी लाईक हॉस्पॉट कधीपासून इलो माका उठवला माका. काय कसला काम काय करता काय माहित बाबा. मन करते जरा साडे वाढली आहेत माझी कापूची लागते. गौरीच्या साड्या शोधताय तिथे. माझी काकी गौरीच्या साड्या शोधताय. गौरीला नवीन गवर आले तर तिच्या साड्या ऍडजस्ट करतील, साड्या घालतील थोड्या वेळातच. औशी येईल, औशीच्या बदल्यात ही घालणार साडी. बघू हा सालाप्रमाणे औशीचा मान असतो साडी घालायचा. आता गौरीला साडी घालतील आणि तिथे नटवून ठेवतील सगळं. आला ही आहे गौरी पांचाळ, माझी बहीण आहे. तर ही शिलाई मशीनचं काम म्हणजे करते, प्रॉपर करते. ही सर्व कामं करते, साड्यांचं, ड्रेसचं, ब्लाऊजचं सर्व काम शिकली आहे. सो कोणाला काय शिवायचं असेल तर मी हिचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन, हिला कॉन्टॅक्ट करू शकता. आईने ड्रेसचे सर्व डिझाईन पाठवून देईन कशा प्रकारे शिवते ही आता गौरीची साडी शिवते. छोट वाटतं. अरे करूया. उंची छोट ना. तू कांबळ्याकडे पण जातो काय हो नेसू? नाही रे बाबा. काहीच गौरीला साडी नेसून झाली आहे, हिरवी साडी. यावर्षी औशीने नाही, यावर्षी त्या अपूर्वाने नेसवली साडी गौरीला. ब्लाऊज नाही चेंज केला असणार त्याच ब्लाऊज ना. मुकुट इथे फेस गौरीचा. तुम्ही फर्स्ट टाइम घालताय काय गौरीला साडी? ह्याच्या आधी कधी घातल्या नाही त्या? इंटरव्ह्यू घेता. खूप छान घालताय त्या मुली साडी गौरीला. नाही रे. तिकडे आमचे पप्पा आलेत आत्याकडे जाऊन फणसगावला. आणि ते आमची आजी बसली आहे जिजाबाई. हसते बघा किती गोड असते, गोंडस. हा रॉ व्हिडिओ असतो एकदम ओरिजिनल. म्हणजे तू ब्राह्मणी म्हणतो. अरे ह्याच्या आधी दुसरी एक होती कवर जुनीवाली, ती दाखवतो तुम्हाला. जुनीवाली कवर तिला साडी घालायला इझी होती, ती साडी औशी घालायची. झोळी वहिनी येली ही खय पण फिरत असता ही वहिनी. पहिली ही वाली कवर होती एकदम जुनी लाकडाची कवर. याचं मुकुट तिथे आतमध्ये कुठे पहिली ही होती. आता नवीन गवर आणली आज, या वर्षीच आणली.
हा लग्न आल्यापासून झाल्यापासूनच होते हा हो म्हणजे तरी पण 20-25 वर्ष झाली झाली दर तूच नेसवत साडी हा काय बोल हा बोल ना नाही चालेल बोल ना नाही विचारलं पाहिजे ना आता मी गौरीचा एक विचार ना आता व्हिडिओ बनवतो तर अवशी 20-25 वर्ष गौरीला साडी नेसवते ती तुम्हाला दाखवली ती गवर सालाभरात प्रमाणे दरवर्षी अवशी देते तर यावर्षी नाही मुलीला आता ज्वेलरी घालतायत बांगड्या वगैरे आता ज्वेलरी घालले काढून ठेवल्यात ज्वेलरी हा ज्वेलरी घालतात आता गौरीला ठेवली ना गौरी विराजमान झाली गणपतीच्या बाजूला टाइम झालाय 1 आहे गौरी विराजमान झाली इथे एक कसलं विडत आप्पा कसलं गाराण्याचं विड गाराण्याचं विड ते सर्व माणसं आले आमच्या घरी सर्व म्हणजे A to Z आवडीची माणसं घरी आले चावड भाऊ की नाही तर आता थोड्या वेळात ते ओवसा भरतील ओवसानंतर आरती करतील नंतर गाराणे घालतील माणसं बसले सर्व बायका सर्व आतमध्ये घरामध्ये इथे अर्धी गेली कंटाळून घरी नाही गेली बाहेर आणि घरात बसले सर्व बायका मंडळी बायकोने नवीन वंशोपरा त्याबद्दल नारायणी विधे ठेवलेले ते मान्य करून घे आणि समाज जय देवी देवाची माझ्याई आणि नवीन वंश भरता त्याबद्दल तुझे नारायणी विधे ठेवलेले ते मान्य करून घे आणि समाज काहीच फुगडी घालतायत घरी लेडीज इथे व्हिडिओ करते चांगला व्हिडिओ काढा
घुंगरू कसे वाजते झुनू. सो गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.